खारफुटीवर कुऱ्हाड, वाढवण बंदर विरोधकांचा संताप, पोलीस बंदोबस्तात तोड सुरू. भर पावसात सरकारविरोधी घोषणांनी वरोर दणाणले. वाढवण बंदराला जोडणारा प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्गासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वरोर परिसरात खारफुटी मॅंग्रोव्ह झाडांची तोड कडक पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर महसूल, वन आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाईला सुरुवात केली. या कारवाईला स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार, पर्यावरणप्रेमी आणि वाढवण बंदर विरोधी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. प्रशासनाने सकाळपासून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने खारफुटी हटविण्याचे काम सुरू केले. कारवाईची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी खारफुटी वाचवा, वाढवण बंदर रद्द करा, पर्यावरणाची हत्या थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मुसळधार पावसातही आंदोलन सुरू ठेवत विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार खारफुटी ही किनारपट्टीचे संरक्षण करणारी नैसर्गिक ढाल असून तिच्या तोडीमुळे सागरी जैवविविधता, किनारी परिसंस्था आणि मच्छीमारांच्या पारंपरिक उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे. कृषी दिनाच्या दिवशी झाडांची तोड सुरू झाल्याने नागरिकांमध्ये अधिक संताप निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. खारफुटीसह सुरू आणि इतर झाडांची तोड तात्काळ थांबवून वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान 15 ते 20 स्थानिक नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा वाढवण बंदर संघर्ष समितीने केला. दरम्यान प्रशासनाने ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ग्रीनफील्ड महामार्गासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. वाढवण बंदर प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्थानिक नागरिकांचा विरोध असून खारफुटी तोडीच्या कारवाईमुळे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. विकास आणि पर्यावरण संवर्धन या दोन मुद्द्यातील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डहाणू प्रतिनिधी निलेश दांडेकर.